मित्रांनो, हे आमचे कळसगाव. सुंदर नाव आहे. कालच मी मुद्दा टाकला होता की जल जीवन मिशन, हर घर जल योजना याच्या अंतर्गत इतका भ्रष्टाचार झालेला आहे. माहितीचा अधिकार आम्ही टाकणार आहे, पण मला एक सांगायचं, 48 कोटीचा भ्रष्टाचार आहे आपल्या गावातील. म्हणजे ह्या सिंचन बोरमध्ये आता मी त्या पाईपलाईनपासूनच जाऊन आलो. इतकं कुठं घोटाळा करतात. सगळे जी कॉन्ट्रॅक्टर आहेत हे सगळे जबाबदार आहेत. त्यांना मला एक सांगायचं आहे, गावातील लोकांना इतका आनंद वाटला की आपल्या घरी घरपोच पाणी होते. पाईपलाईन्या काय, JCB काय फिरल्या इकडं तिकडं, पण ह्या योजनेचा पाठपुरावा म्हणजे झालं काय? ह्या योजनेला इतकं खवाव ही गाव असं आहे आमचं. तुम्हाला मी सांगतो की गावाचं, देवाचं, भावाचं खाऊ नये ह्या गावाचा इतिहास आहे. त्याच्यामुळे मी सांगतो की काय उपयोग आहे? सिस्टीम हलवणारा माणूस आहे आपण तुम्हाला सांगू का, लाईव्हवर आपले लाईव्ह व्हिडिओ असतात आणि व्हिडिओ दाखवायचा त्यांचा उद्देश एकच की कार्यकर्ता किती झाला आहे आणि सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत अशी आपली ओळख आहे. त्याच्यामुळे 48 कोटीमधील मला वाटतं 48 लाख जरी खर्च केला असताना गावाला, तरी उजनी पाणलोटरी क्षेत्रातनं गावात सगळं पाणी आलं असतं, पाणी झालं असतं. पण ही योजना, हा उद्देश, आणि त्याला वाईज जरासा मॅनर्स पाहिजे. मग योजनांचा पाऊस कुठं पाणी मुरतं ही कळणार नाही. तर नुसतंच करायचं आहे म्हणून करायचं आणि टाकायचं खिशात पैसे. हे एक मोठं एक आपलं गावाचं कल्याण करणारं क्षेत्र आहे ग्रामपंचायतमध्ये. आणि इतका मोठा जर भ्रष्टाचार होत असेल तर सगळ्यांना दाबायचं काम आपल्याकडे आहे. फक्त सर्वसामान्य जनतेने ठरवलंय आणि थोडासा वेळ आहे. लोकांना भिवू नका हो, तुम्ही मतदानाचा हक्क बजावा. ही वेळ कोणा येणार नाही. आपण टेम्पलेटमध्ये बी छापलंय, पण टायगर अभिजिंता हे म्हणजे टायगरला थोडी, ऑपरेशन टायगर नाही, टायगरला थोडीच ताकद द्या. बघू मग कोण भ्रष्टाचार करतंय. सगळ्याची सिस्टीम हलवायची ताकद आपल्याकडे आहे.